कल्पना करा, एक नदी इतकी प्रचंड वेगाने आणि ताकदीने वाहतीये की समुद्रात मिळताना ती चिखलाचा किंवा गाळाचा एक कणही मागे ठेवत नाही. ती एखाद्या महाकाय फायर होस सारखी थेट समुद्रात घुसते. हो, आणि दुसरीकडे एक अशी पर्वतरांग आहे जी जगातील सर्वात उंच असली तरी भौगोलिकदृष्ट्या ती अगदी तरुण आहे. ती आजही वाढतीये. अगदी बरोबर. तर आजच्या या आपल्या सखोल विश्लेषणामध्ये आपण जगातील 2 अत्यंत महत्वाच्या आणि भौगोलिकदृष्ट्या पूर्णपणे भिन्न असलेल्या देशांची समोरासमोर मांडणी करणार आहोत, भारत आणि ब्राझील. खरं तर या 2 देशांची तुलना करणं हा भूगोलातला एक अत्यंत अद्भुत असा प्रयोग आहे. म्हणजे जेव्हा आपण नकाशावर पाहतो तेव्हा हे दोन्ही देश आकारमानाने प्रचंड मोठे दिसतात. दोघांनाही हजारो किलोमीटरची मोठी किनारपट्टी लाभलेली आहे. हो, पण जमिनीवर प्रत्यक्ष उभं राहून तिथल्या भूभागाचा विचार केला ना, तर हे 2 देश म्हणजे जणू 2 वेगवेगळ्या ग्रहांसारखे वाटतात. नक्कीच. जमिनीची ठेवण, हवामान किंवा नद्यांचा वेग घ्या, या सगळ्याच बाबतीत त्यांच्यात एक कमालीचा विरोधाभास आहे. आणि हाच विरोधाभास आज आपल्याला उलगडायचा आहे. आजची ही सविस्तर चर्चा अत्यंत रंजक असणार आहे. आपण फक्त नावांची आणि आकडेवारीची यादी वाचणार नाहीये, त्यामागचं का आणि कसं हे समजून घेणार आहोत. हो, मुळातून समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. अगदी. पण या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी एक अत्यंत महत्वाची नोंद मला आवर्जून घ्यायची आहे. भूगोलाची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी या पाठातील सर्व मुद्दे, संदर्भ आणि संकल्पना व्यवस्थित आकलन होण्यासाठी या सर्व माहितीचे अत्यंत प्रभावी संकलन व निर्मिती प्रसाद सुरेश वैद्य, विवेकानंद विद्यालय चोपडा, जिल्हा जळगाव यांनी केली आहे. हो, त्यांच्या या अचूक आणि माहितीपूर्ण संकलनामुळेच आज आपण या विषयाच्या इतक्या खोलात जाऊ शकणार आहोत. अशा प्रकारच्या अभ्यासापूर्ण संकलनामुळेच कोणतीही क्लिष्ट माहिती सोपी आणि रंजक बनते. नक्कीच. तर आजच्या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की भारत आणि ब्राझील या 2 देशांची प्राकृतिक रचना, म्हणजे तिथली जमीन कशी बनली आहे आणि तिथली जलप्रणाली कशी काम करते हे समजून घेणं. चला तर मग सुरुवात करूया. हो, एखाद्या देशाचा भूगोल समजून घ्यायचा असेल तर आधी तिथल्या जमिनीचा आकार समजून घेतला पाहिजे. कसं आहे, जेव्हा मी भारताच्या नकाशाकडे पाहते आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे नजर फिरवते, तेव्हा भारताची प्राकृतिक रचना मला एखाद्या भव्य महाकाय पायऱ्यांसारखी वाटते. भव्य पायऱ्या? हे सादृश्य भौगोलिकदृष्ट्या अगदी अचूक बसतंय. म्हणजे विचार करा ना, सर्वात वरच्या पायरीवर उत्तरेला आकाशाला भिडणारा बर्फाच्छादित असा उत्तुंग हिमालय आहे. बरोबर. तिथून आपण खाली उतरलो की उत्तर भारताचं अतिशय विशाल, सपाट आणि सुपीक मैदान लागतं. ती आपली दुसरी पायरी. तिथून आणखी दक्षिणेकडे आलो की जमिनीचा आकार मिमुळता होत जातो आणि प्राचीन खडकांचं दख्खनचं पठार सुरू होतं, ज्याला आपण भारतीय द्वीपकल्प म्हणतो. जिथे आपली किनारपट्टी आणि द्वीपसमूह आहेत. असे भारताचे हे 5 स्पष्ट प्राकृतिक विभाग पडतात. हो, आणि विशेष म्हणजे या 5ही विभागांचा जन्म वेगवेगळ्या भौगोलिक कालखंडात झाला आहे. हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. अर्वाचीन म्हणजे नवीन, बरोबर? हो, अगदी नवीन. भूगर्भीय हालचालींमुळे 2 खंडांच्या प्लेट्स एकमेकांवर धडकून या पर्वताची निर्मिती झाली आहे. आणि आश्चर्य म्हणजे त्याची उंची आजही वाढतीये. बापरे. त्या तुलनेत दक्षिणेकडील आपला जो द्वीपकल्पाचा भाग आहे, म्हणजे अरवली पर्वतापासून ते दख्खनच्या पठारापर्यंतचा भाग, तो अतिशय प्राचीन आणि स्थिर अशा खडकांनी बनलेला आहे. अच्छा, हे भारताचं चित्र तर स्पष्ट झालं, पण इथेच खरी गोम आहे असं मला वाटतं. ती कशी? जेव्हा आपण ब्राझीलच्या नकाशाकडे वळतो तेव्हा तिथे अशा उत्तुंग आणि सतत वाढणाऱ्या हिमालयासारख्या पर्वतरांगा अजिबात दिसत नाहीत. ब्राझीलचा नकाशा पाहिल्यावर असा भास होतो की जणू तो एखादा मोठा, जुना आणि सपाट टेबलटॉप आहे. हो, एक प्रचंड मोठं पठार. मग मला नेहमी हा प्रश्न पडतो की ब्राझील इतका मोठा देश असूनही तिथे भारतासारखे अतिउंच पर्वत का नाहीत? यामागे पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळेचा इतिहास जडलेला आहे. ब्राझीलची जडणघडण भारतापेक्षा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने झाली आहे. ब्राझीलचेही 5 प्रमुख प्राकृतिक विभाग पडतात. अच्छा, ते कोणते? उच्चभूमी, अजस्र कडा, किनारपट्टीचा प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह. यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे तिथली उच्चभूमी. भूगर्भशास्त्रात याला ब्राझीलचे ढाल क्षेत्र म्हणतात. ढाल क्षेत्र म्हणजे शिल्ड. हो, ब्राझिलियन शिल्ड.
आता ढालक्षेत्र म्हणजे काय? तर हा जमिनीचा असा भाग असतो जो पृथ्वीच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे अब्जावधी वर्षांपूर्वी तयार झाला आहे. तो अत्यंत कठीण आणि स्फटिकमय खडकांनी बनलेला असतो. म्हणजे हा भाग हिमालयासारखा भूगर्भीय हालचालींमुळे निर्माण झालेला नाहीये? नाहीच मुळी. हा भाग भौगोलिकदृष्ट्या अतिशय स्थिर आहे. तिथे 2 टेक्टॉनिक प्लेट्सची धडक होत नाहीये. तो अब्जावधी वर्षांपासून ऊन, वारा आणि पावसाचा मारा खाऊन झिजत चाललेला एक प्राचीन भूभाग आहे. अच्छा, म्हणजे तिथे हिमालयासारखे तरुण आणि आकाशाला भिडणारे वली पर्वत तयार होण्याची कोणतीही शक्यता नाहीये? अगदी बरोबर. तिथे असे पर्वत तयार होऊच शकत नाहीत. पण थांबा, जर ब्राझील हा फक्त एक जुना, झिजलेला टेबलटॉप किंवा ढाल क्षेत्र आहे, तर तिथे पर्वतच नाहीत का? एखादं मोठं शिखर अस्तित्वात नाहीये का तिथे? शिखरे नक्कीच आहेत, पण त्यांची उंची हिमालयाच्या 8,000 मीटरच्या शिखरांशी तुलना करण्यासारखी नाहीये. ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना हे आहे. पिको दी नेब्लिना याची उंची किती आहे? त्याची उंची 3014 मीटर इतकी आहे आणि हे शिखर ब्राझील आणि व्हेनेझुएला या देशांच्या सीमेवर असलेल्या गियाना उच्चभूमीच्या भागात येतं. अच्छा. पण जर आपण या संपूर्ण ढाल क्षेत्राची सरासरी उंची पाहिली तर ती फक्त 500 ते 1000 मीटरच्या आसपास आहे. त्यामुळं भारताच्या उत्तरेला जी पर्वतांची भव्यता दिसते ना, ती ब्राझीलमध्ये आढळत नाही. हां, खरोखरच एक महाकाय फरक आहे. एका बाजूला जगातील सर्वात उंच आणि तरुण पर्वत, तर दुसऱ्या बाजूला जगातील सर्वात प्राचीन आणि स्थिर अशी उच्चभूमी. हो ना. आता जमिनीच्या या उतारामुळे आणि रचनेमुळेच तिथल्या नद्यांचा जन्म होतो आणि त्यांचा वेग ठरतो. त्यामुळे मला वाटतं आपण थेट या 2 देशांच्या मुख्य जलवाहिन्यांकडे म्हणजेच नद्यांच्या महायुद्धाकडे वळूया. महायुद्ध हा शब्द इथे एकदम अचूक ठरतोय, कारण ॲमेझॉन आणि गंगा या 2 नद्यांची तुलना कोणत्याही अभ्यासकाला ठक्क करून सोडते. खरंच थक्क करणारी आहे. जेव्हा मी या 2 देशांमधल्या नद्यांच्या पाण्याचा विसर्ग म्हणजेच डिस्चार्ज वाचला, तेव्हा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. हो, आकडेवारीच तशी आहे. आपण भारतामध्ये गंगा नदीला सर्वात मोठी आणि पवित्र जलवाहिनी मानतो. गंगेच्या पाण्याचा विसर्ग सुमारे 16,648 घनमीटर प्रतिसेकंद इतका आहे. हे प्रमाण खूप प्रचंड आहे. नक्कीच प्रचंड आहे. पण जेव्हा आपण ॲमेझॉन नदीकडे पाहतो, तेव्हा तिचा विसर्ग तब्बल 2 लाख घनमीटर प्रतिसेकंद आहे. 2 लाख. हो, 2 लाख घनमीटर. हे म्हणजे एखाद्या घरातील नळाच्या धारेची तुलना थेट फायर ब्रिगेडच्या मोठ्या पाईपमधून अत्यंत दाबाने उडणाऱ्या पाण्याशी करण्यासारखं आहे. एका सेकंदात 2 लाख घनमीटर पाणी हे कसं काय शक्य आहे? याचं मुख्य कारण आहे ॲमेझॉन खोऱ्याचं भौगोलिक स्थान. ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगांमध्ये होतो. पण ती ज्या भागातून पूर्वेकडे वाहते, तो संपूर्ण प्रदेश विषुववृत्ताच्या म्हणजे इक्वेटरच्या अगदी जवळचा आहे. अच्छा, म्हणजे उष्णकटिबंधीय हवामान? हो, विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभर कडक ऊन असतं आणि रोज दुपारनंतर तिथे मुसळधार पाऊस पडतो. विचार करा, वर्षभर दररोज पडणारा पाऊस आणि ॲमेझॉनला येऊन मिळणाऱ्या हजारो उपनद्या. बाप रे, हजारो उपनद्या. हो, यामुळेच या नदीत पाण्याचं प्रमाण इतकं अफाट असतं. पण इथे मला एक मोठा प्रश्न पडतोय. जर ॲमेझॉन नदीत इतकं अफाट पाणी आहे, तर ती आपल्यासोबत तेवढ्याच मोठ्या प्रमाणात माती, झाडे आणि गाळही वाहून आणत असेल. बरोबर. मग गंगेप्रमाणेच ॲमेझॉननेही समुद्राला मिळताना जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणजे डेल्टा तयार करायला हवा होता ना? पाणी जास्त म्हणजे गाळ जास्त, आणि गाळ जास्त म्हणजे मोठा त्रिभुज प्रदेश. वरवर पाहता हा तर्क अगदी बरोबर वाटतो, पण इथेच निसर्गाचं भौतिकशास्त्र काम करतं. ॲमेझॉनचा पाण्याचा विसर्ग केवळ जास्त नाहीये, तर त्याचा वेग आणि दाब प्रचंड आहे. म्हणजे वेग जास्त असल्यामुळे फरक पडतो. हो, जेव्हा ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागराला मिळते, तेव्हा पाण्याचा हा अफाट लोंढा एखाद्या पॉवर वॉशरसारखा काम करतो. नदी समुद्राला मिळताना सामान्यतः तिचा वेग मंदावतो आणि ती गाळ तिथेच टाकते. बरोबर. पण ॲमेझॉनच्या पाण्याचा दाब इतका भयंकर असतो की ती हा सगळा गाळ मुखाशी साचू न देता थेट महासागराच्या पोटात ढकलून देते. अच्छा. पात्रात किंवा मुखापाशी गाळ साचायला तिला उसंतच मिळत नाही. अच्छा, म्हणजे वेग जास्त असल्यामुळे त्रिभुज प्रदेश तयार होण्याची प्रक्रियाच तिथे थांबते. नेमकं हेच घडतं. गाळाचं संचयन होऊन सलग जमीन किंवा त्रिभुज प्रदेश तयार होण्याऐवजी पाण्याच्या या प्रचंड वेगामुळं आणि समुद्राच्या लाटांच्या परतीच्या दाबामुळं तिथे अनेक छोटी मोठी बेटे तयार झाली आहेत. आणि या ॲमेझॉनच्या मुखाची रुंदी वाचून तर मला धक्काच बसला. हो, ती खूपच अवाढव्य आहे.
ॲमेझॉन ज्या ठिकाणी अटलांटिक महासागराला मिळते त्या मोखाची रुंदी चक्क 150 किलोमीटर आहे. 150 किलोमीटर हो, 150 किलोमीटर सलग पाणी. वर उभे आहोत आणि नदीचं दुसरं टोक थेट पुण्यात आहे. अगदी अचूक उदाहरण दिलत. एवढं अंतर फक्त त्या नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत जायला लागतं. एका नदीचं पात्र इतकं विशाळ असू शकतं हे खरंच मेंदूला झेपण्यापलीकडचं आहे. या उलट गंगा नदीचं भौतिकशास्त्र पूर्णपणे वेगळं आहे बरं का. ते कसं? गंगा जेव्हा हिमालयाच्या तीव्र उतारावरून खाली उत्तर भारतीय मैदानात प्रवेश करते तेव्हा जमिनीचा उतार अचानक अतिशय मंद होतो. हा हजारो किलोमीटरचा मैदानी प्रदेश एकदम सपाट आहे. अच्छा, म्हणजे तिथे स्पीड कमी होतो. हो, त्यामुळे गंगेचा आणि तिच्या उपनद्यांचा वेग प्रचंड कमी होतो. त्या अतिशय संथ गतीने वाहू लागतात. आणि वेग कमी झाल्यामुळे त्यांनी हिमालयातून वाहून आणलेला तो महाकाय गाळ पुढे ढकलण्याची त्यांची ताकदच उरत नाही. बरोबर. हा सगळा गाळ नदीच्या पात्रात आणि मुखाशी साचायला सुरुवात होते. गंगा आणि ब्रह्मपुत्रा जेव्हा बांगलादेश आणि भारताच्या सीमेवर बंगालच्या उपसागराला मिळतात तेव्हा या हजारो वर्षांच्या गाळ साचण्याच्या प्रक्रियेतून तिथे सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा आणि विस्तीर्ण त्रिभुज प्रदेश तयार झालाय. सुंदरबन. ॲमेझॉनच्या वेगामुळे तिथे गाळाचा मागमूस नाही आणि बेटे तयार झाली आणि गंगेचा संथपणामुळे तिथे जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश तयार झाला. भूगोलाची ही किमया खरोखरच अद्भुत आहे. नक्कीच अद्भुत आहे. नद्यांच्या या महायुद्धानंतर मला वाटतं आपण आता अशा काही भौगोलिक चमत्कारांकडे वळणार आहोत जे आकाराने किंवा क्षेत्रफळाने खूप लहान आहेत पण त्यांचा तिथल्या हवामानावर होणारा परिणाम थक्क करणारा आहे. मला वाटतं आपण ब्राझीलच्या अजस्र कड्याकडे म्हणजे ग्रेट एस्कार्पमेंटकडे आपला मोर्चा वळवतोय. हो, अगदी बरोबर ओळखलत. पण मला सुरुवातीला हा मुद्दा वाचल्यावर थोडं आश्चर्य वाटलं होतं. ब्राझीलचा हा अजस्र कडा प्राकृतिकदृष्ट्या क्षेत्रफळाचा विचार केला तर सर्वात लहान विभाग आहे. हो, नकाशावर तो फक्त एका रेषेसारखा दिसतो. एक्झॅक्टली. पण हा कडा आकाराने लहान असूनही एखाद्या महाकाय भिंतीसारखा तिथला हवामानच बदलून टाकतो. एक छोटासा कडा एवढा मोठा बदल कसा घडू शकतो? याचं उत्तर या कड्याच्या रचनेत आणि वाऱ्यांच्या दिशेत लपलेलं आहे. ब्राझीलची जी पूर्वेकडील उच्चभूमी आहे ना, ती अटलांटिक महासागराच्या किनाऱ्याजवळ येऊन अचानक एका तीव्र उतारासारखी संपते. अच्छा. साओ पावलो ते पोर्तो अलेग्रे या भागात या कड्याची उंची साधारण 790 मीटर आहे. आता 790 मीटर म्हणजे हिमालयासारखी खूप मोठी उंची नाहीये, पण हा उतार एखाद्या सरळ भिंतीसारखा अतिशय तीव्र आहे. आणि या भिंतीला वारे धडकतात. होय, समुद्रावरून येणारे जे आग्नेय व्यापारी वारे असतात ते पूर्णपणे बाष्पाने भरलेले असतात. हे बाष्पयुक्त वारे जेव्हा या अजस्र कड्याला धडकतात तेव्हा त्यांना पुढे जाण्यासाठी अचानक वर चढावं लागतं. ओहो. या प्रक्रियेत हे वारे तिथे अडवले जातात आणि कड्याच्या अलीकडच्या भागात म्हणजेच किनारपट्टीवर भरपूर पाऊस देतात. याला आपण प्रतिरोध पर्जन्य किंवा ओरोग्राफिक रेनफॉल म्हणतो. म्हणजे कड्याच्या एका बाजूला मुसळधार पाऊस, पण मग पलीकडे काय होतं? हेच वारे जेव्हा कडा ओलांडून पलीकडे म्हणजेच उच्चभूमीवर जातात तेव्हा त्यांच्यातील बाष्प जवळजवळ संपलेलं असतं. ते कोरडे झालेले असतात. अच्छा, म्हणजे तिथे पाऊस पडत नाही. बरोबर. त्यामुळे कड्याच्या पलीकडच्या भागात उच्चभूमीच्या ईशान्येकडे पाऊस अतिशय कमी पडतो. या कोरड्या आणि पावसाची छाया असलेल्या प्रदेशाला अवर्षणाचा चौकोन किंवा ड्राउट क्वाड्रिलॅटरल असं म्हटलं जातं. हीच गोष्ट मला सर्वात जास्त रंजक वाटते. एक छोटासा 790 मीटर उंचीचा कडा संपूर्ण राज्याचं हवामान बदलून टाकतो आणि तिथे दुष्काळ निर्माण करतो. जर आपण याची तुलना भारताशी केली तर आपल्याकडे असाच एक महाकाय जलविभाजक आहे. तो म्हणजे आपला पश्चिम घाट किंवा सह्याद्री. हो, अगदी तसाच प्रभाव आहे. अरबी समुद्रावरून येणारे मान्सूनचे वारे या पश्चिम घाटाला अडतात. त्यामुळं कोकण आणि घाटाच्या पश्चिमेला मुसळधार पाऊस पडतो. पण घाट ओलांडून हे वारे जेव्हा दख्खनच्या पठारावर म्हणजे मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात जातात तेव्हा तिथे पाऊस कमी पडतो आणि तो भाग पर्जन्य छायेचा प्रदेश बनतो. ही तुलना अगदी अचूक आहे. निसर्गाचे नियम सर्वत्र सारखेच काम करतात. आणि ब्राझीलमधल्या याच हवामान आणि पाण्याच्या रचनेतून आणखी एक चमत्कार जन्म घेतो. तो म्हणजे पॅन्टानल. पॅन्टानल. खरं तर याबद्दल खूप कमी लोकांना माहिती असते. एकाच देशात एका बाजूला अवर्षणाचा चौकोन आणि दुसरीकडे पॅन्टानलसारखी जगातील सर्वात मोठी दलदल. हे कसं शक्य आहे? हा निसर्गाचा एक अद्भुत समतोल आहे.
पॅन्टानल हा जगातील सर्वात मोठ्या उष्णकटिबंधीय दलदलीच्या प्रदेशांपैकी एक आहे. हा ब्राझीलच्या नैऋत्य भागात प्रामुख्याने माटो ग्रासो दो सुल या राज्यामध्ये स्थित आहे. अच्छा, मग ही दलदल कशी तयार होते? कसे ब्राझीलची उच्चभूमी आणि तिथून वाहणाऱ्या पॅराग्वे नद्यांच्या खोऱ्यात पावसाळ्यामध्ये प्रचंड पाणी जमा होतं. या भागाचा उतार अतिशय कमी असल्यामुळे हे पाणी वाहून जाण्याऐवजी तिथेच साचून राहतं. म्हणजे हा एक विशाल उथळ पाण्याचा प्रदेश बनतो. अगदी तसंच. हजारो चौरस किलोमीटरवर हे पाणी पसरतं आणि त्यातून ही महाकाय दलदल तयार होते. या पॅन्टॅनलची जैवविविधता इतकी प्रचंड आहे की तिथे मगर, जग्वार आणि हजारो प्रजातींचे पक्षी आढळतात. बापरे. ही एक स्वतंत्र आणि अतिशय संवेदनशील परिसंस्था आहे. म्हणजे विचार करा, एका बाजूला ॲमेझॉनचं घनदाट जंगल, एका बाजूला कोरडा अवर्षणाचा चौकोन आणि दुसरीकडे पॅन्टॅनलसारखी महाकाय दलदल. एकाच देशात भौगोलिक वैविध्याचं असं टोक गाठलेलं पाहायला मिळणं विरळाच आहे. खरंय. आता आपण देशाच्या अंतर्गत भागातून बाहेर पडून सीमारेषांकडे म्हणजेच किनारपट्टी आणि बेटांकडे जाऊया. किनारपट्ट्यांवरून बोलताना मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं. कोणत्या? ब्राझीलमध्ये प्राया डू कॅसिनो नावाचा एक किनारा आहे. तो जगातील सर्वात लांब सलग वालुकामय किनारा मानला जातो. होय, तो अतिशय विस्तीर्ण आणि प्रसिद्ध असा वाळूचा किनारा आहे. सलग 200 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची वाळूची चौपाटी. हे केवळ थक्क करणारं आहे. पण भारताच्या आणि ब्राझीलच्या किनारपट्ट्यामध्ये नक्की काय फरक आहे? भारताला सुमारे 7,500 किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे, तर ब्राझीलला सुमारे 7,400 किलोमीटरची. लांबी जवळपास सारखीच असली तरी भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यात एक मोठा विरोधाभास आहे. हो, आणि तो विरोधाभास पूर्णपणे नद्यांच्या वेगावर अवलंबून आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्याचा विचार केला तर तो अरबी समुद्राला लागून आहे आणि तो प्रामुख्याने खडकाळ आहे. अच्छा. पश्चिम घाटातून अतिशय वेगाने आणि तीव्र उतारावरून वाहणाऱ्या नद्या या किनाऱ्यावर उतरतात. वेगामुळे त्या स्वतःसोबत गाळ आणत नाहीत किंवा साचवत नाहीत. त्यामुळे समुद्राचं पाणी नद्यांच्या मुखात आतपर्यंत शिरतं आणि तिथे खाड्या तयार होतात. म्हणजे एस्चोरीज. हो, तिथे खाड्या आहेत. पश्चिम किनाऱ्यावर त्रिभुज प्रदेश आढळत नाहीत. आणि पूर्व किनारा याच्या अगदी उलट आहे ना? अगदी बरोबर. पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे. तिथे महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी यांसारख्या मोठ्या नद्या दख्खनच्या पठारावरून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून संथपणे समुद्राला मिळतात. म्हणजे उतार कमी असल्यामुळे त्या स्वतःसोबत प्रचंड गाळ आणतात. हो, आणि तो मुखाशी साचवतात. त्यामुळे पूर्व किनाऱ्यावर सुंदर आणि सुपीक असे त्रिभुज प्रदेश तयार झाले आहेत. आणि जर आपण बेटांबद्दल बोललो तर तिथेही हा भौगोलिक विरोधाभास दिसतो. भारताकडे 2 मुख्य द्वीप समूह आहेत, अरबी समुद्रातील लक्षद्वीप आणि बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार. हो, लक्षद्वीपची बेटे ही प्रवाळांची म्हणजेच कंकण द्वीप किंवा ॲटॉल्स आहेत. ती विस्ताराने लहान आणि उंचीने अतिशय कमी आहेत. आणि या उलट अंदमान आणि निकोबार बेटे ही प्रामुख्याने ज्वालामुखीची बेटे आहेत. ती आकाराने मोठी आहेत आणि तिथे अंतर्गत भागात उंच डोंगरही आहेत. याच अंदमान समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. हो, मी वाचलं होतं त्याबद्दल. आणि ब्राझीलची बेटे कशी आहेत? ब्राझीलचा विचार केला तर त्यांची बेटे बहुतांश किनाऱ्याजवळची बेटे आहेत, जी नद्यांच्या संचयनातून किंवा मुख्य भूमीचाच तुटलेला भाग असल्यामुळे तयार झाली आहेत. म्हणजे भूगोळ केवळ जमिनीवर नाही तर समुद्रातही आपली कमाल दाखवतो. पण मला इथे एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. आपण नद्या, पर्वत, मैदानं पाहिली, पण या सगळ्या नैसर्गिक भौगोलिक रचनेचा मानवी जीवनाशी आणि माणसाच्या बुद्धिमत्तेशी खूप जवळचा संबंध आहे. तो कसा? माणसाने हजारो वर्षांपासून या भूगोलाचा वापर आपल्या जगण्यासाठी कसा केला आहे याचं एक अत्यंत उत्तम उदाहरण आपल्याला भारताच्या इतिहासात पाहायला मिळतं. तुम्ही चोळ राजांच्या कालव्यांबद्दल बोलत आहात का? होय. इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात म्हणजेच आजपासून हजारो वर्षांपूर्वी चोळ राजांनी कावेरी नदीवर त्रिचनापल्लीजवळ एक धरण बांधलं होतं. याला ग्रँड ॲनिकट किंवा कल्लनई धरण म्हटलं जातं. मला सांगा, कावेरी नदीचा संथ प्रवाह, तिने तयार केलेला त्रिभुज प्रदेश आणि पाण्याचा हा नैसर्गिक फुगवटा, हे सगळं हजारो वर्षांपूर्वी त्या माणसांनी कसं अचूक ओळखलं असेल? हे खरोखरच थक्क करणारं आहे.
कावेरी नदीच्या त्रिभुज प्रदेशात जलसिंचनासाठी दगडांनी बांधलेलं हे धरण आणि त्यातून काढलेले कालवे आज इतक्या शतकांनंतरही वापरात आहेत. म्हणजे विचार करा, हजारो वर्षांपूर्वीचं इंजिनिअरिंग. हो ना. भूगोल आणि मानवी बुद्धिमत्ता यांचा हा एक अद्वितीय संगम आहे. नद्यांचा उतार कुठे कमी होतो, गाळ कसा साचतो आणि पाणी कुठे अडवता येईल हे समजून घेऊन माणसाने केलेली ही रचना आजच्या आधुनिक विज्ञानालाही थक्क करणारी आहे. हे ऐकताना खरोखरच अंगावर काटा येतो. आपण भूगोलाला फक्त पुस्तकातला, नकाशातला विषय मानतो, पण तो आपल्या जगण्याचा, आपल्या इतिहासाचा आणि भविष्याचा एक अविभाज्य भाग आहे. नक्कीच. चला तर मग आजचं या सखोल विश्लेषणाचा थोडक्यात गोषवारा पाहूया. आज आपण पाहिलं की भारत आणि ब्राझील हे दोन्ही देश आकाराने मोठे असले तरी त्यांची प्राकृतिक रचना भिन्न आहे. भारतात हिमालय आणि उत्तरेकडील मैदानं आहेत, तर ब्राझीलमध्ये अब्जावधी वर्षांपूर्वीची प्राचीन पठारे आणि ॲमेझॉनचं अफाट खोरं आहे. आपण नद्यांचे महायुद्धही पाहिलं. गंगेचा शांत आणि सुपीक त्रिभुज प्रदेश आणि ॲमेझॉनचा रौद्र, गाळ न साचू देणारा अफाट प्रवाह. सोबतच आपण ब्राझीलचा हवामान बदलणारा अजस्त्र कडा आणि भारतातील पश्चिम घाट यांची तुलना केली. हो, आणि पॅन्टानलसारखी महाकाय दलदल, लांब लांब किनारे आणि आपल्या लक्षद्वीप आणि अंदमान बेटांची निर्मिती कशी झाली हेही आपण समजून घेतलं. या सर्व चर्चेतून एकच गोष्ट स्पष्ट होते की कोणत्याही देशाचा भूगोल हा फक्त जमिनीचा स्थिर तुकडा नसून तो तिथे वाहणाऱ्या नद्या, उभे असलेले पर्वत आणि समुद्राच्या लाटा यातून सातत्याने घडत असणारी एक जिवंत प्रक्रिया आहे. अगदी खरंय. आणि हा अत्यंत क्लिष्ट वाटणारा विस्तृत विषय आपल्यासाठी इतक्या सोप्या, अभ्यासपूर्ण आणि रंजक पद्धतीने संकलित केल्याबद्दल आपण पुन्हा एकदा प्रसाद सुरेश वैद्य, विवेकानंद विद्यालय चोपडा, जिल्हा जळगाव यांचे विशेष आभार मानायला हवेत. नक्कीच. त्यांच्या या मेहनतीमुळेच आज आपण भारत आणि ब्राझीलच्या भूगोलाचा असा साकल्याने आणि मुळापासून विचार करू शकलो. अशा अचूक नोंदीमुळेच विद्यार्थ्यांचा पाया पक्का होतो आणि भूगोलाचा खरा आनंद घेता येतो. आता हा भाग संपवण्यापूर्वी श्रोत्यांसाठी आणि विशेषतः भूगोलाचा अभ्यास करणाऱ्या सर्वांसाठी विचार करायला लावणारा मी एक अत्यंत गूढ आणि रंजक प्रश्न विचारणार आहे. कोणता प्रश्न? भूगर्भशास्त्रज्ञांसमोर अनेक वर्षांपासून एक मोठं रहस्य उभं आहे. शास्त्रज्ञ असं मानतात की हिमालयातून वाहणाऱ्या काही नद्या या खुद्द हिमालय पर्वतापेक्षाही जुन्या आहेत. बापरे, पर्वतापेक्षाही जुन्या? की पर्वतच नदीच्या आजूबाजूला उभा राहिला? हां, खरंच खूप विचार करायला लावणारा प्रश्न आहे. या कोड्यामागे पृथ्वीच्या निर्मितीचं कोणतं रहस्य दडलं असेल? या प्रश्नावर नक्की विचार करा आणि भूगोलाची हीच खरी मजा अनुभवत रहा. तोपर्यंत असेच प्रश्न विचारत रहा आणि नवीन गोष्टी शिकत रहा.